हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप. आज आपल्याला बघायचं आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सो ही एक इम्पॉर्टंट ऑफिस आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशननी तयार केलेलं. सो बघूया आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आपण बराच वेळा ऐकलं असेल परीक्षेचा अभ्यास करताना. त्याच्यावरती दरवर्षी कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स घेतली तुम्ही, MPSC घ्या, UPSC घ्या किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स घेतली तुम्ही गव्हर्नमेंटची, तर तुम्हाला अटॉर्नी जनरल ऑफ इंडियावरती प्रश्न पडतो. इंडियन पॉलिटीचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जर आपण बघितलं तर ह्याचं काम काय असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या सरकारला सुद्धा एक वकील लागतो. जसं आपल्याला वकील लागतो तसं सरकारला सुद्धा एक वकील लागतो. आता म्हणजे किंवा त्याला आपण म्हणूया की लिगल ॲडवायझर लागतात. आपल्या फॅमिलीमध्ये पण लिगल ॲडवायझर असतात. तसंच गव्हर्नमेंटला सुद्धा काय लागतं, एक लिगल ॲडवायझर लागतो. आता सरकारी वकील वेगळे आणि सरकारचा वकील वेगळा. सरकारी वकील हे आपल्या मदतीसाठी असतात, आपल्याला लिगल एड मिळावी, फ्री लिगल एड म्हणून. पण सरकारचा वकील किंवा सरकारचा कायदे विशेषज्ञ किंवा सरकारला कायदे तज्ज्ञ सरकारचा म्हणजे काय, तर जशी आपल्याला काही गोष्टींमध्ये लिगल ॲडवाईस लागते तशी सरकारला सुद्धा जर काही गोष्टी करायच्या असतील किंवा काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचे असतील किंवा एखादा अमेंडमेंट बिल आणायचं असेल किंवा एखादा लीगल इश्यू हँडल करायचा असेल किंवा कुठलाही एक्झिक्युटिव्ह डिसिजन घ्यायचा असेल, तर सरकारला जर का असं वाटलं की आपल्याला कुठच्या तरी लीगल इश्यूजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काही गोष्टी पुन्हा राज्यसभेमध्ये आपल्याला थांबवलं जाऊ शकतं. पुढे समजा बिल पास जरी झालं तरीसुद्धा कुठल्या तरी कोर्टामध्ये ह्याच्यावरती अपील झालं तर हे आपण जे एक्झिक्युटिव्ह डिसिजन घेतलेलं आहे त्याला स्टे येऊ शकतो किंवा तो कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर असेल तर मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती बंदी आणू शकतं. सो बेसिकली सरकार कुठलेही डिसिजन घेण्याच्या अगोदर त्याची लिगल ॲडवाईस ते घेऊ शकतात आणि त्या लिगल ॲडवाईससाठी सरकारला जे लागणार आहे लिगल ॲडवायझर, त्याच्यासाठी हा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पद तयार केलेलं आहे. त्याचबरोबरीने सरकारला समजा एखाद्या गोष्टीमध्ये सरकारच्या विरोधात जर काही केस पडली, कधी राज्याविरुद्ध केंद्राच्या केस असतात किंवा केंद्र सरकारवरती कोणतरी केस लिगल इश्यूज फाईट करू शकतं. अशा वेळेला केंद्र सरकारची बाजू कोर्टात कोण मांडणार? मग ते कोर्ट कुठल्याही देशातला असू दे, पण केंद्र सरकार म्हणजे कुठल्याही राज्यातला असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे, तर केंद्र सरकारची बाजू मांडण्यासाठी जे एक मेन ऑफिस तयार गेलेलं आहे आपल्याकडनं, ते म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सो आपण बघूया आता अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट काय काय आहेत ते. एक म्हणजे त्याचे अपॉइंटमेंट अँड टर्मबद्दल आपण डिस्कस करूया. आता आपण अटॉर्नी जनरलचा आत्तापर्यंत आपण काय घेतला, आपण आत्तापर्यंत एक थोडासा इंट्रो घेतला की साधारण एक रूपरेषा बघितली अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची. सो आता आपण जाऊया त्याच्या बारकाव्यांकडे. पहिले बघू अपॉइंटमेंट अँड टर्म काय असते. सो पहिले एक लक्षात ठेवा की ही इज द हायेस्ट लॉ ऑफिसर इन द कंट्री. जे मी तुम्हाला सांगितलं की जसं आपण आदल्या व्हिडिओमध्ये कॅग बघितलं, बरोबर आहे, तर तो ऑडिट ऑफिसर होता, CGA अकाउंट ऑफिसर. तसा हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा लॉ ऑफिसर आहे. ठीक आहे, हायेस्ट लॉ ऑफिसर इन द कंट्री. सो हा लक्षात ठेवा, ह्याचे डेडिग्नेशन काय की हा एक लिगल ऑफिसर म्हणून तो बघतो. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ह्याचं मेन काम काय असतं की सरकारला लिगल ॲडवाईस करणं आणि सरकारची बाजू वेगवेगळ्या कोर्टांमध्ये मांडणं, हे त्याचं महत्त्वपूर्ण काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण त्याला काही कामं आहेत ते आपण बघूया. सो पहिल्यांदा हा पॉईंट लक्षात ठेवा की ही इज द हायेस्ट लॉ ऑफिसर इन द कंट्री. त्याची अपॉइंटमेंट कोण करतो, तर ह्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. हे लक्षात ठेवा की त्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटकडनं होते. पण ह्याची अपॉइंटमेंट जरी प्रेसिडेंटकडनं होत असली तरीसुद्धा तो इंडिव्हिज्युअल ॲटोनॉमस बॉडी नाही आहे, हे लक्षात ठेवा. साधारण आपण बघतो की ज्या वेळेला कुठच्याही इम्पॉर्टंट ऑफिसला प्रेसिडेंट अपॉइंट करतो त्यावेळेला ती आपण साधारण ती काय म्हणू शकतो आपण त्याला इंडिपेंडंट अथॉरिटी असते. पण ही जी आहे ते ही इंडिपेंडंट अथॉरिटी नाही आहे. सो लक्षात ठेवा की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ह्याची अपॉइंटमेंट जरी प्रेसिडेंटने केली तरी हे इंडिपेंडंट ॲटोनॉमस नाही. ठीक आहे, कारण तो सरकारचा लिगल ऑफिसर आहे, हे पण लक्षात ठेवा. एक्झिक्युटिव्हचा लिगल ऑफिसर आहे असं, आणि म्हणून प्रेसिडेंट त्याची अपॉइंटमेंट करतो. पण ह्याचा क्रायटेरिया काय आहे ह्या लॉ ऑफिसरचा, तर पहिला क्रायटेरिया आहे की तो सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक असला पाहिजे, हा पहिला क्रायटेरिया आहे. सेकंड काय आहे ते बघू आपण. ही मस्ट हॅव बीन जज ऑफ सम हायकोर्ट फॉर 5 years ऑर ॲन ॲडव्होकेट ऑफ सम हायकोर्ट फॉर 10 years ऑर ॲन इमिनंट ज्युरिस्ट.
म्हणजे हा 3 एलिजिबिलिटी तो करू शकतो. एक तर तो कुठल्या तरी हायकोर्टाचा जज हवा, कुठल्या तरी हायकोर्टात जज हवा आणि त्याला त्याचा 5 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स हवा एक, किंवा त्यांनी कुठल्या तरी हायकोर्टामध्ये ॲडव्होकेसी केलेली असावी ॲटलिस्ट 10 वर्ष आणि त्याचा असा रेकॉर्ड पण असा भन्नाट पाहिजे. ठीक आहे, ही दुसरा क्रायटेरिया. दोघांपैकी एक चालेल कारण इथे ऑर आहे ना. ठीक, किंवा जर राष्ट्रपतीला असं वाटलं की अरे हा एखादा व्यक्ती आहे तो ह्या 2 क्रायटेरिया कंप्लीट नाही करत आहे, पण राष्ट्रपतीच्या नजरेतून तो इमिनंट ज्युरिस्ट आहे, म्हणजे काय कायदे पंडित आहे, तो सर्वात मोठा कायदे पंडित आहे. ठीक आहे, या 3 पैकी एक जरी क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केला तरी आणि जर तो भारताचा नागरिक असेल तर राष्ट्रपती त्याची नेमणूक अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया अशी करू शकतो. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा की ही ह्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा दर्जा आहे. हे कॉन्स्टिट्युशनल ऑफिस आहे. ठीक आहे, हे काय आहे, संविधानिक बॉडी आहे ही. ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल ऑफिस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, का, कारण ह्याचा कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 76 मध्ये, म्हणजे आर्टिकल 76 हा अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला जन्माला घालतो. ठीक आहे, सो आर्टिकल 76 नुसार अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पद तयार होतं. त्यामुळे ह्याला काय आहे तर संविधानाची मान्यता आहे, संविधानाने तयार केलं आहे, म्हणून याला कॉन्स्टिट्युशनल ऑफिस असं म्हणूया. ठीक आहे, ही संविधानिक दर्जा असलेलं हे ऑफिस आहे असं. त्याच्यानंतर बघू आपण, नंतर आपण बघितलं त्याचा क्रायटेरिया काय, त्याला कोण अपॉइंट करतो. ठीक आहे, त्याचं स्टेटस बघितलं, ओव्हरऑल त्याची रूपरेषा बघितली, त्याचा एलिजिबिलिटी आपण बघितली काय आहे ती. आता आपण बघूया की ह्याचं जे टर्म ऑफ ऑफिस आहे हे विचारतात प्रत्येक वेळेला परीक्षेमध्ये, तो एक लक्षात ठेवा की ह्याला एक स्पेसिफिक टर्म नाही आहे. ठीक आहे, देर इज नॉट अ फिक्स्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन. सो भारताच्या संविधानाने, जरी ही संविधानिक संस्था असली, संविधानाने तयार केलेलं हे ऑफिस कार्यालय असलं तरीसुद्धा संविधानाने याचं जे टर्म ऑफ ऑफिस आहे हे सांगितलेलं नाही. कारण ह्याच्या मागची भूमिका समजून घ्या. ह्याच्या मागची भूमिका अशी आहे की माझं जर केंद्र सरकार असेल, मी केंद्र सरकारचा एक्झिक्युटिव्ह हेड असेल किंवा मी प्राईम मिनिस्टर असेल आणि माझ्या मंत्रिमंडळाला, माझ्या मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषदेला जर कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल आणि तो उद्या पार्लमेंटमध्ये पास करून आणायचा असेल तर त्याला जर काही लिगल इश्यू होणार असतील तर मला ॲडवाईस पाहिजे. म्हणजे माझ्या फेवरमध्ये असलेला किंवा मला जो योग्य वाटेल कायदे तज्ज्ञ तो माझ्या पसंतीचा हवा. आणि जोपर्यंत माझं सरकार आहे तोपर्यंत तो असायला पाहिजे, जोपर्यंत माझी मर्जी आहे की अरे हा इमिनंटच आहे किंवा हा म्हणजे ह्याची जी स्टडी आहे लिगलचा हा जबरदस्त आहे. ठीक आहे, आणि हा सरकारला परफेक्ट मार्गदर्शन करतो. सरकारचं कुठेही टेक्निकल गोष्टींमध्ये हा अडून देत नाही. आणि जर काही कॉन्स्टिट्युशनल बाबी असतील तर तो आधीच दर्शवतो. जर एवढा विश्वास असेल तरच मी त्याला अपॉइंट करणार आहे, ही त्यामागची भूमिका आहे. त्याच्यामुळे ह्याला फिक्स अशी टर्म दिलेली नाही. कारण जर समजा 2 वर्षानंतर जर गव्हर्नमेंट बदललं, ठीक आहे, 5 वर्षात एखादं गव्हर्नमेंट आलं, मी एखाद्याला अपॉइंट केलं आणि 2 वर्षांनी ते बदललं, मग पुढचं येणारं जे सरकार आहे त्याला तोच व्यक्ती पटेल असं नाही, तो त्याच्या मर्जीने कुठला तरी दुसरा एक ॲडव्होकेटला अपॉइंट करू शकतो जो एलिजिबल आहे. राईट, करेक्ट आहे असं. कारण त्याला त्या सरकारची भूमिकाही पटली पाहिजे आणि त्याला ती भूमिका पटवताही आली पाहिजे. कारण त्याला जर काही केसेस उभ्या राहिल्या केंद्र सरकारविरुद्ध भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये तर त्याला केंद्र सरकारची बाजू मांडायची असते, हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळे त्याला टर्म ऑफिस दिलेली नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तो काय असतो, त्याचं प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीमध्ये. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत असं येते, राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत. आता राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे काय तर ही इनडायरेक्टली कोणाची मर्जी असते तर एक्झिक्युटिव्हची, म्हणजे काय प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळ जे असतं आपलं त्यांचीच मर्जी असते. ही ते राष्ट्रपती सांगतात की हा व्यक्ती आम्हाला नेमणूक म्हणून पाहिजे किंवा हा व्यक्ती आम्हाला नको अशा पद्धतीने. ठीक आहे, सो त्याला टेन्युअर नसतो राष्ट्रपतीच्या मर्जीप्रमाणे. ठीक आहे, आणि राष्ट्रपती मर्जी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ती एक्झिक्युटिव्हचीच असते इनडायरेक्टली. पुढचा पॉईंट आहे की कॉन्स्टिट्यूशन डज नॉट कंटेन द प्रोसिजर अँड ग्राउंड फॉर इज रिमूव्हल. याचा अर्थ काय तोच की त्याला काढण्याची पण अशी स्पेसिफिक पद्धत नाही आहे. जशी कॅगची एक स्पेसिफिक पद्धत आहे, कॅगला असं सहज काढता येत नाही, सुप्रीम कोर्टाच्या जजेसला असं काढता येत नाही. राष्ट्रपती स्वतःची एक रिमूव्हल प्रोसिजर आहे, नंतर आपले लोकसभा अध्यक्षांची एक रिमूव्हल प्रोसिजर आहे. सो जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था असतात किंवा त्यांचे जे हेड असतात त्यांची काढण्याची एक प्रोसिजर असते. पण अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची अशी कुठली स्पेसिफिक प्रोसिजर दिलेली नाही. कारण त्याचं वाक्यच असं आहे की प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत तो राहील.
त्याची अपॉइंटमेंट पण राष्ट्रपतीच्या मर्जीने होते आणि त्याची रिमूव्हल पण राष्ट्रपतीच्या मर्जीनेच होते. सो आय थिंक तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं आहे. सो हा जो पहिला स्लाईड आहे, या स्लाईडवरची इन्फॉर्मेशन परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, जी मी तुम्हाला इंट्रोडक्शनपासून सांगितली आहे ती. आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता ह्याची बघूया स्पेसिफिकली ड्युटीज आणि फंक्शन्स काय आहेत त्या. ह्याच्या ड्युटीज आणि फंक्शन बघूयात आपण. ठीक आहे, पहिली काय आहे ड्युटी बघू. टू गिव्ह ॲडवाईस टू द गव्हर्नमेंट. सो आपण पहिल्याच इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं, टू गिव्ह ॲडवाईस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द लिगल मॅटर्स. राईट, इन द लिगल मॅटर्स. राईट, रेफर्ड बाय द प्रेसिडेंट. ऑब्व्हियसली प्रेसिडेंटपर्यंत म्हणजे थ्रू जातं ते. पण बेसिकली याचं काम काय असतं की लिगल मॅटर्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ॲडवाईस करणं असं. ऑब्व्हियसली यांनी केलेली ॲडवाईस कंपल्सरी असते का? नाही. तो तर सांगेल की हे बरोबर आहे का रॉंग आहे, हे करू नका, पुढे अडचण होईल, त्या बदल्यात हे वाक्य वापरा, हे शब्द वापरा, ही तरतूद काढा, ही तरतूद टाका, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सेकंड आहे, हे फर्स्ट कळालं तुम्हाला. सेकंड आहे टू डिस्चार्ज द फंक्शन्स कन्फर्ड ऑन हिम बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑर एनी अदर लॉ. म्हणजे त्याला जे वेळोवेळी भारताच्या संविधानाने आणि बाकी कायद्याने जे त्याला काम दिलं असेल, ठीक आहे, किंवा त्याचे फंक्शन्स त्याला दिले असतील ते त्याला करायचे. ठीक आहे, असं. आता काय आहेत ते बघूया आपण, ते पण बघूया काय आहेत ते. सो प्रेसिडेंट काय असाइन करतो त्याला आणि कॉन्स्टिट्यूशनने काय असाइन केलेलं आहे. पहिले पॉईंट बघूया की टू अपियर ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन ऑल केसेस इन द सुप्रीम कोर्ट. म्हणजे तो काय करतो की सुप्रीम कोर्टामध्ये जेवढे काही केसेस उभ्या राहतात भारत सरकार विरोधामध्ये, किंवा आपण बघितलं ना केशवानंद भारती वर्सेस किंवा गोलकनाथ वर्सेस. सो असे जेव्हा केंद्र सरकार एक पक्ष असतो आणि दुसरा पक्ष दुसरा कोणी असेल, तर त्यावेळेला केंद्र सरकारची बाजू मांडणं सुप्रीम कोर्टामध्ये हे त्याचं काम आहे. ठीक आहे, सो अपियर ऑन द बिहाफ. म्हणून तुम्हाला म्हटलं की तो भारत सरकारचा वकील आहे, अपॉइंट केलेला वकील आहे. ठीक आहे, असं. सेकंड आहे की रेफरन्स मेड बाय द प्रेसिडेंट टू द सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 143 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर आहे टू अपेअर इन एनी हायकोर्ट. जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी की हायकोर्टामधल्या प्रत्येक केसमध्ये त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बाजू मांडायची असते. हे त्याचा पुढचा पॉईंट आहे. ठीक आहे, असं. सो आय होप तुम्हाला हे त्याचे कामं कळली असतील, जे मी ऑलरेडी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पहिलं काम आहे की त्यांनी लिगल मॅटर्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ॲडवाईस करायची. 1. 2. सरकारच्या बाजूने जर सरकारविरुद्ध जर काही केसेस उभ्या राहिल्या तर सरकारच्या बाजूने त्या सुप्रीम कोर्टामध्ये मांडायच्या, त्या लढायच्या, हायकोर्टामध्ये त्या लढायच्या, त्या मांडायच्या, सरकारची बाजू मांडायची. हे त्याचं महत्त्वाचं काम आहे केंद्र सरकारची. डन. ओके. त्याच्यानंतर आहे की त्याचे अधिकार काय आहेत ते बघू आपण, राईट्स काय आहेत ते बघू आपण. पहिलं, आता त्याला एक्स्ट्रा जे काही राईट आहेत त्याला काय मिळतं ते बघू आपण. आणि ह्याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतातच, तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ठीक आहे. ही हॅज अ राईट टू स्पीक अँड टू टेक अ पार्ट इन द प्रोसिडिंग ऑफ बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट. म्हणजे तो लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची प्रोसिडिंग चालू असताना त्याला जिथे योग्य वाटेल किंवा ज्याला तिथे गरज वाटेल तिथे जाऊन तो बसू शकतो आणि ते जे प्रोसिडिंग असते म्हणजे ते जे हाऊसची जे हाऊस चालू असतो तो अटेंड करू शकतो. तुम्हाला तुमच्या माहितीनुसार की लोकसभामधले जे मेंबर असतात ते विदाऊट परमिशन राज्यसभेमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना जर राज्यसभेची प्रोसिडिंग ऐकायची असेल तर त्यांना गॅलरीत जाऊन बसावं लागतं राज्यसभेच्या. त्यांना चुकूनही हाऊस बदलता येत नाही. तसंच राज्यसभेमधले जे लोक असतात त्यांना लोकसभेत जाता येत नाही. ठीक आहे. पण अटॉर्नी जनरलला ही पॉवर दिलेली आहे की ते लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगमध्ये भाग घेऊ शकतात ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी. पण त्याला मतदानाचा अधिकार नसतो. लक्षात ठेवा, त्याला लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. राईट. त्याला ऐकण्याचा अधिकार आहे, तो जाऊन ऐकू शकतो. ठीक आहे. पण त्याला कशाचा अधिकार नाही आहे? मताचा अधिकार नाही. मत मांडण्याचा म्हणजे मत देण्याचा, वोटिंग राईट नाही, त्याला मत देण्याचा अधिकार नाही. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मत द्यायचा अधिकार नाही त्याला. ठीक आहे. तो फक्त त्याची बाजू मांडू शकतो. ठीक आहे. इथे लिहिलंय ही मे बी नेम अ मेंबर ऑफ पार्लमेंट
ठीक आहे, त्याला मेंबर ऑफ पार्लमेंटचा सुद्धा दर्जा मिळतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण त्याला राईट टू वोट मिळत नाही. राईट, ठीक आहे. त्याच्यानंतर ही एन्जॉय ऑल द प्रिव्हिलेजेस अँड इम्युनिटी दे आर अवेलेबल टू द मेंबर ऑफ पार्लमेंट. जे मी तुम्हाला म्हटलं की त्याला मेंबर ऑफ पार्लमेंटचा दर्जा मिळतो, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटला म्हणजे एखाद्या खासदाराला, ठीक आहे, एखाद्या MP ला, खासदाराला जे प्रिव्हिलेजेस त्याला मिळत असतात आणि जे त्याला अधिकार मिळत असतात ते अधिकार हे ह्याला सुद्धा मिळतात. तर अटॉर्नी जनरलला फक्त कुठला नाही मिळत, त्याला राईट टू वोट त्याला मिळत नाही. राईट टू वोट शिवाय बाकी सगळे अधिकार त्याला मिळतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, असं. मग आता बघूया त्याचे लिमिटेशन्स काय आहेत ते. ठीक आहे, त्याचे लिमिटेशन्स असे आहेत की ही शुड नॉट ॲडवाईज और होल्ड अ ब्रीफ अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. म्हणजे तो कुठलीही केस सरकारविरुद्ध लढू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट म्हणतो की अटॉर्नी जनरल असतो ना, हा सरकारी नोकर नसतो. हे लक्षात ठेवा. हा मी इथे लिहितो, हा सरकारी नोकर नसतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा तो सर्व्हिसमध्ये पण नसतो, सर्व्हिसमध्ये पण नसतो, हे लक्षात ठेवा. तो त्यांनी अपॉइंटमेंट केलेला वकील आहे. ठीक आहे, त्याला तेवढे अधिकार वगैरे दिले असले तरी तो सरकारचा नोकर नसतो, तो सरकारच्या सर्व्हिसमध्ये नसतो. त्याच्यामुळे अटॉर्नी जनरल हा जरी सरकारची बाजू मांडत असला, सरकारला ॲडवाईज करत असला, पार्लमेंटमध्ये जाऊन बसत असला, सरकारची बाजू तिथे मांडत असला, तरीसुद्धा तो बाहेर प्रायव्हेट केसेस लढवू शकतो. तो लढवू शकतो, तो बाहेर त्याची फीज घेऊन काही करू शकतो. मात्र तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा कुठलीही बाजू तो मांडू शकत नाही, किंवा अशी कुठलेही काम करू शकत नाही, किंवा कुठलीही केस घेऊ शकत नाही बाहेरनं, बाहेरच्या साईडने, आउटसाईडने, की जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच विरोधात असेल. लक्षामध्ये, म्हणजे एकदा का सरकारचं वकीलपत्र त्यांनी घेतलं की त्यांनी सरकारचीच बाजू मांडायची आहे, सरकारला ॲडवाईज करायचं आहे. मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये सरकार त्याला दर्जा मिळून त्यांनी मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये जाऊन सरकारची बाजू मांडायची आहे जिथे गरज पडेल त्या हाऊसमध्ये. पण ॲट द सेम टाईम तो बाहेर प्रायव्हेट केसेस घेऊ शकतो. तो प्रायव्हेट म्हणजे बाहेरनंही तो पैसे कमवू शकतो. मात्र त्याला असे कुठलीही केस घेता येणार नाही बाहेरची की जी सरकारच्या विरोधातच असेल. ठीक आहे, सो हा एक पॉईंट मी जो आत्ता ब्रीफिंग केलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि तो लक्षात ठेवा. ठीक आहे, सो त्यानुसार लक्षात ठेवा. ही शुड नॉट ॲडवाईज और होल्ड अ ब्रीफ अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही शुड नॉट डिफेंड अक्यूज पर्सन इन क्रिमिनल प्रोसिक्युशन विदाउट द परमिशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो बाहेर ही प्रायव्हेट केसेस हँडल करू शकतो, तो बाहेरही प्रायव्हेट केसेस हँडल करू शकतो. फक्त तो अशी कुठलीही केस हँडल करू शकत नाही की जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच विरोधामध्ये असेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दामध्ये जर त्याला बाहेरच्या कुठल्याही केसेसमध्ये जर क्रिमिनल केस घेऊन लढायचं असेल तर त्याला अशी कुठलीही क्रिमिनल केस लढण्याच्या अगोदर, तुम्हाला माहिती आहे सिव्हिल मॅटर्स, फॅमिली मॅटर्स, क्रिमिनल मॅटर्स, जर त्याला कुठलीही क्रिमिनल केस जर बाहेर लढायची असेल आउटसाईडला तर तो लढू शकतो. मात्र ती क्रिमिनल केस लढण्याच्या अगोदर त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट काय म्हणतंय की ही शुड नॉट डिफेंड अक्यूज पर्सन इन क्रिमिनल प्रोसिक्युशन विदाउट द परमिशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला की क्रिमिनल केसमध्ये जर त्याला बाहेर केस लढायची असेल आउटसाईडने तर तो लढू शकतो. मात्र सरकारच्या परमिशन त्याला घेणं गरजेचं आहे. सिव्हिल फॅमिलीमध्ये त्याला प्रॉब्लेम नाही, तो बाहेर तो ॲडवाईज करू शकतो, बाहेर केस लढू शकतो, पैसे घेऊ शकतो. फक्त एकच गोष्ट आहे की ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात नसावी. आणि क्रिमिनल असेल तर फक्त त्यांनी काय करणं गरजेचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घेणं गरजेचं आहे असं. ठीक आहे. आणि थर्ड आहे ते म्हणजे ही शुड नॉट ॲक्सेप्ट अपॉइंटमेंट ॲज अ डायरेक्टर इन एनी कंपनी विदाउट द परमिशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे तिसरा एक लिमिटेशन त्याच्यावरती आहे की त्याला जर कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये जर त्याला डायरेक्टर असं अपॉइंटमेंट व्हायची असेल तर त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल. कारण अनेक वेळेला कुठलाही मोठ्या वकिलाला लीगल ॲडवायझर म्हणून एखादी कंपनी डायरेक्टर पोझिशनवरती बसवू शकते. तर तसं करायचं असेल तर ते करू शकतात. फक्त मग सरकारसुद्धा चेक करेल की कुठे त्याचे हितसंबंध आणि सरकारचे हितसंबंध कुठे मिक्स नाही ना होत आहेत हे सगळं, किंवा कुठे असे फाईट होत नाही आहेत ना ते बघावं लागेल. त्याच्यामुळे त्याच्यावरती लिमिटेशन्स आहेत.
पहिली गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे, हा काही त्यांचा नोकर नाही आहे, सरकारी नोकर नाही आहे, सरकार त्याला सर्व्हिसमध्ये अपॉइंट करत नाही आहे, तर त्याला ते अपॉइंट करतायत ॲज अ लिगल ॲडवायझर. त्याच्यामध्ये तो सरकारची बाजू मांडतो आहे, पार्लमेंटमध्ये बाजू मांडतो आहे, सरकारला ॲडवाईज करतो आहे आणि त्याची तो पैसे घेतो आहे, फी घेतो आहे. आलं लक्षामध्ये. त्यामुळे तो बाहेरही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो. मात्र प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असताना त्याच्यावरती 3 लिमिटेशन्स आहेत. एक म्हणजे तो अशी कुठलीही प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार नाही जी गव्हर्नमेंटच्या विरोधात असेल, किंवा प्रायव्हेट केस घेणार नाही जी गव्हर्नमेंटच्या इंडियाच्याच विरोधात त्याला लढावी लागेल. अशी कुठली केस तो घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे की तो कुठलीही जर क्रिमिनल केस तर त्याला लढायची असेल तर त्या अगोदर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन त्याला घ्यावी लागेल. आणि थर्ड पॉईंट म्हणजे जर त्याला कुठल्याही कंपनीमध्ये डायरेक्टर अपॉइंट व्हायचं असेल तरीसुद्धा त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल. डन. सो आय होप तुम्हाला हे पॉईंट कळत आहे. आता बघूया सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हा काय इम्पॉर्टंट आहे. हा वेगळी बॉडी जरी म्हणजे एक वेगळं ऑफिस असलं तरी मी ह्याच्यातच तुम्हाला का सांगतो आहे, कारण सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया जो असतो तो हा कोण असतो, तर हा ज्याला आपण म्हणूया की तो असिस्ट करतो अटॉर्नी जनरलला. ठीक आहे. सो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असिस्ट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा लक्षात ठेवा की हे जो सॉलिसिटर जनरल कोण असतो तो असिस्ट करतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला. ठीक आहे. म्हणून हा आपण इथे बघूया. सो हा अजून एक अदर लॉ ऑफिसर आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लॉ ऑफिसर आहे. सो लक्षात ठेवा तुम्ही पण हा पॉईंट की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे दोघं काय आहेत, ते लॉ ऑफिसर आहेत, लिगल ॲडवायझर आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असतो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असतो. तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला मदत करण्यासाठी, त्याच्यावरचा कार्यभार सांभाळण्यासाठी किंवा तो शेअर करण्यासाठी, त्याला असिस्ट करण्यासाठी जे लॉ ऑफिसर निवडलेले आहेत त्यातला एक आहे की सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि नेक्स्ट आहे ते ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. सो ही दोन जी वेगळी पदं आहेत हे कोण आहेत, हे असिस्ट करतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला. ठीक आहे. डन. आणि हे बाकीच्या ज्या ऑफिशियल रिस्पॉन्सिबिलिटी असतात अटॉर्नी जनरलच्या ते कंप्लीट करत असतात. लक्षामध्ये असं. सो आर्टिकल 76 जे आहे, ठीक आहे, जे आपण इथे बघितलं. ठीक आहे. सो आर्टिकल 76 आपण बघितलं की आर्टिकल 76ने अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचं पद दिलेलं आहे. पण जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाची नेमणूक आर्टिकल 76 मध्ये आहे का नाही, तर लक्षात ठेवा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाबद्दल आर्टिकल 76 जे आहे ते काहीच मेन्शन करत नाही. ठीक आहे. सो लक्षात ठेवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी आर्टिकल 76 नाही आहे. आर्टिकल 76 हा प्रॉपरली फक्त आणि फक्त हा अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाबद्दलच सांगतो. तो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे, किंवा सॉलिसिटर जनरल किंवा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाबद्दल काहीही सांगत नाही. ठीक आहे. असं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा की अटॉर्नी जनरल इज नॉट अ मेंबर ऑफ सेंट्रल कॅबिनेट. ठीक आहे. तो हा एक पॉईंट लक्षात ठेवा की तो कॅबिनेटचा मेंबर नसतो. इज नॉट द मेंबर ऑफ सेंट्रल कॅबिनेट. त्याच्यानंतर बघू आर्टिकल हे काही इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत ते बघू आपण. ठीक आहे. आर्टिकल नंबर 76 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आर्टिकल नंबर 88 राईट ऑफ अटॉर्नी जनरल ॲज रिस्पेक्ट द हाऊस ऑफ पार्लमेंट अँड इट्स कमिटी. म्हणजे काय, तर अटॉर्नी जनरल काय करू शकतो, पार्लमेंटच्या हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये लोकसभा राज्यसभेत जाऊन तो त्याची सरकारची बाजू मांडू शकतो, लिगल इश्यूज मांडू शकतो. सरकारच्या काही ज्या पार्लमेंटच्या कमिटी असतात त्याच्यावरती तो अपॉइंट होऊ शकतो, तिथे जाऊन तो सरकारची बाजू मांडू शकतो. तर हे आर्टिकल 88 मध्ये आहे. लक्षात ठेवा नुसतं हाऊस, लोकसभा राज्यसभा हाऊसमध्ये नाही तर त्यांच्या पार्लमेंटच्या कमिट्यांमध्ये पण जाऊन तो बाजू मांडू शकतो, तिथे तो बोलू शकतो. आर्टिकल 105 आहे. ते काय सांगतं, तर अटॉर्नी जनरलची पॉवर, त्याचे प्रिव्हिलेजेस काय आहेत ते. ठीक आहे. हे सगळं आर्टिकल 105 आहेत. सो हे 3 आर्टिकल, कारण परीक्षेत प्रश्न कसे येतात की खालीलपैकी कुठले आर्टिकल हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाशी संबंधित आहेत किंवा नाहीत, तर तुम्हाला ओळखता आले पाहिजेत त्याच्यामुळे. सो आय होप तुम्हाला हे पॉईंट कळालेत. आत्ता इथे थांबू आपण, या पॉईंटवरती थांबूया. ठीक आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया
तुम्ही हा व्हिडिओ माझ्या पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण ऐका, कारण याचा प्रत्येक शब्द हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया. सो सध्या तुम्ही अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया नीट ऐका, त्याच्या पॉईंट नीट लक्षात ठेवा. या स्लाईडमधल्या प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. सो गुड बाय.